अरे बेटा उठ रे. माडी तू आराय मारानी का मुर्गानी बांग दे रानी ते महत्वाचं नाहीये. चल लवकर तयार होय, पोर देखायला जाणे तुले. कम से कम सोडापुरी देखा गेलेत म्हणे. निस्ता पोर खेळाय दिले. ऐक म्हण, या हप्ता जर लग्न जमान न होईन त्या भिगा काकाले 5 किलोमीटर दूर ठेवजो. पोर देखा ना कार्यक्रम ना टाइम था, नाही त्या माणूस माले कुवारच माट टाकीन. का रे म्हणजे वय पोर दे कल का रे. गे आई लगीन बी जमावणी. तुना बाप ना भाऊशे मी, तुना दुश्मन नाहीये. आणि दुसरं, या जिल्हाना पुरा ज्ञानी ज्योतिषी मी. अख्खा जिल्हा आमदार खासदार मन पाहिजेच पत्रिका लिसन. मी नाही म्हणत नाही, मी हा म्हणत हा. पण कोणी मला प्रश्न करत नाही. चल बेटा तयार होई लवकर, 1 तास मध्ये आपले. मी तर 5 मिनिटं तयारी करली सु. नाश्ता नाही बनव दे. अरे पोरवालाकडे बी खाणं पडीन ना. डायरेक्ट तळेच खाऊत ना, निघा. काका आज 18वी पोरगी बरं का. तोंड पण ठेवजो फक्त, मग मन लगीन जमी घेईन. अरे तुला पत्रिका मत दोष आहे रे, मन काय नाव लिही राहना राहू की तुना प्रभाव वगैरे जास्त आहे तुना पत्रिका मा. तुन लगीन न जमाना कारण तेच आहे. हो काका माहिती वाले, मला पत्रिका राहू घे तू तुझे. मी तुकडे चलवणार बाई ना तुम्ही कुछ बैठणार आहे तरी पोर देखा कार्यक्रम आता बोलावशील तू तरी एनर्जी घालली वाट का एनर्जी घालणार काही महिने. अहो माणूस बोलला म्हणजे आई लगीन बी जमावणी म्हण. असं काय बोलते ना मी तुला लगीन तुटी गेलं ना मन मुडे. सत्य बोलणं काही गुन्हा आहे का. मग पहिले लगीन बट जमी गए म्हण. पत्रिका पुत्रिका पोर बीर पोऱ्या पोर त्यासला घरना मना घरना तडे सांगानी गरज होती का. पोऱ्या दाखलपणे करा रडे खरंच येणार रे ते मग काय कुठे. गई विकेट पडी एक शब्द मुडे. दुसऱ्या ठिकाणी म्हणे याला सगळं जागेवर लागतं म्हणे. पाणीच्या गल्लास बी हा मागून घेतो म्हणे. अरे खरं ते रे राजा आहे तू रे घर मारे. अरे लगीन नंतर चांगला चांगला गदळा सुधरी जास. मी तर सुधरीत जातो ना. काय बोलायला गरज होती का. ओ मौरे देख रे मौरे गाडी चालव रे. लगीन पाहिजे ठिकाणवर आणि राम राम सत्य विजय नाटेच. तिसऱ्या ठिकाणी म्हणे अहो सकाळी 10 वाजता उठतो म्हणे रोज. पोर वालच वाट ना अहो तरी काम छोटे तडे बी विकेट पडी गी. बेटा तू क्रिकेट कमी खेळ जाय म्हणजे विकेट पडवणी. परवास मा काही त्रास नाही होईना तुमले. नाही हो काही त्रास नाही हो. तुमना गावना रोडले मुकला खड्डा होतात. बडा अंजर पांजर दिला भैयात. बडिल्या तुम्ही बडिल्या. बाबा बाबा आपल्या घरात पंगत आहे का आज. नाही रे बेटा. मग एवढे लोक का बरं आले घरात. ये मुलगी बघायला आले बेटा. एवढे लोक मुलगी बघायला. मला वाटलं पंगत खायला आले. चला मी जातो खेळायला. आई घर स्वतः नशे का तुमना काय EMI वर चालू आहे. नाही हो गरज होता ने EMI बी राहणार तरी ते स्वतः राहस ना. नाही हो एक EMI चुकड देखो माणूस नाही मग समजेस घर गुन्हे. मी रिंकी चहा करते पिंकी. अरे वा पोर खूप सुंदर आहे आणि संस्कारी पण. चहा घेऊन आली येता येता. त्यामध्ये साखर जास्त होती. आमच्या पिंट्याला साखर आवडत नाही जास्त. त्यात काय एवढे बिना साखरेची चहा देईल. साखर त्यांच्या हातात ठेवीन. जेवढी पटेल तेवढी टाकून ते घेतील. मुलगी हुशार पण आहे. मला वाटतं मुलगा मुलगीला एकांतात बोलू द्यावे. तुम्ही कामधंदे काय करतात. मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे. प्रोजेक्ट मॅनेजर काय करतात. बेटा प्रोजेक्ट मॅनेजर लोकांना घरी बसून मेल करतात. संदीप बेटा तुझ्या पगार बी सांगून दे तिला. ते विचारीन तर सांगसू ना. तुम्ही का बोलू नका रे. एखादा मग गप्पा चालू आहेत ना आमना. अरे मी पाणी लिहावरून रे दादा. तुम्ही सकाळी किती वाजता उठतात. 7. आमच्या संदीप 10 वाजता उठतो. तुम्हाला क्रिकेट आवडतं का खेळायला. नाही. आमच्या संदीप तर IPL बघितल्याशिवाय जेवण पण करत नाही. कस काय जमीन लग्न. बरं बेटा तुला कार येतं का कार. हो. आमच्या संदीपला कार जमत नाही. त्याचा अर्थ असा आहे बायको नवऱ्यापेक्षा हुशार राहिली तर भांडण होतात आणि लग्न टिकत नाही. हो का. मला कार येते पण ड्रायव्हिंग लायसन नाही. तर आम्ही लग्नानंतर दोघं ड्रायव्हिंग लायसन काढून घेऊ. बरं तुमचं पाणी पिऊन झालं असेल तर तुम्ही जावा. आमचा एकांत खंडित होतोय. माझा फक्त शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही लग्न केलं संसार करून घेणार ना माझ्यासोबत. मग लग्न म्हणजे पहिली शेवट म्हणजे PhD आणि मी PhD करून राहणार. बरं आम्हाला मुलगा आवडलेला आहे
आणि मुलगाला पण मुलगी आवडलेली आहे. अजून पत्रिका बाकी हो बघायची. एवढी काही नका करा बोलायची. लग्न म्हणजे गुटागुटीचे खेळ नाहीये. 7 जन्माची 7 आहे. हो दादा गुच्चू पाटणा का वसना चपर चपर करा ना. अरे बाले धवे येत म्हणा लगीन करीसन. बघा माझी एक अट आहे लग्नासाठी. लग्नात हा माणूस दिसायला नको मला. हा जो नातेवाईक आहे हा लग्न मोडणारा नातेवाईक आहे. हा एक प्रकारचा ढेकून आहे ढेकून. मजा घेऊन घेऊन रक्त पितोय तो. ओ पत्रिका माल देखनी पड़ी. एक नंबर है मी जिल्हा मा. अरे पत्रिका देखा येले तो भी तो महाराज है जो एक नंबर है राज्य मा.